निवडणूक दरम्यान साधारण उदयनराजेंना संदर्भातून भरपूर पाठिंबा येतोय आणि इथे कुठली दहशत नाही आहे। उदयनराजे सर्वसामान्यांसाठीच आहेत आणि आज जवळजवळ सातारा ह्यात किती 40 वार्डात प्रभाग क्रमांक 3 हा जोरात असणार मतदान। सातारमध्ये खासदार म्हणून श्री उदयन महाराजसारखा माणूस पाहिजे, कारण का त्यांची जरी दहशत जरी असली तरी त्यांची प्रेमापोटी दहशत असते। कोणावर अतिरेक किंवा कुठलाही दमबाजी केली जात असेल तर तिचा बिमोड करण्यासाठी ते नेहमी प्रत्येकाच्या गरजेला उपयोगी पडत असून त्यांना त्यांच्या काळात हे झालेले असते। महाराजांचं कर्तव्य असं आहे की जिथे कोणालाही कुठल्याही अडचणी वेळ प्रसंगी ते पुरवले जातात। फक्त आमची प्रभागमध्ये 3 मध्ये माडा पालणी असून आजपर्यंत कधी कुठले ही त्याची दिशाभूल म्हणजे कार्य कुठलेही केले नव्हते, पण आत्ता त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कॉलनी किंवा परिसरातील संपूर्ण भाग डांबरीकरण किंवा इतर कुठली कामं असतील ते त्यांनी स्वतःहून नुसत्या ह्याच्याखाली केलेले आहेत। किंवा कोणाला वाटतं की दहशत ते करतात, ते दहशत न करता त्यांच्या प्रेमापोटी सर्व कामं ते हे करून येतात आणि प्रभाग 3 क्रमांकमधून त्यांना भरघोस मतदान केले जाणार आहे। सातारा जिल्ह्यातील विकासाबाबत आम्ही भरपूर म्हणजे त्यांच्याकडे कोणतीही तक्रार नाही। सदर बाजार हा पहिल्यापासूनच मानत आलेला आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून आम्ही भरपूर मतं आम्ही त्यांना देणार आहोत। डोर टू डोर जाऊन प्रचार करणार आहे। कामं चांगल्या प्रकारे होत आहेत सदर बाजारात। अजून दहशतमुक्तच आहे सातारा जिल्हा पण। उदयन महाराजांचं कार्य काय हे संपूर्ण सातारा जिल्हा नाही तर महाराष्ट्राला पण माहिती आहे। कसं पद्धतीनं काम करतात, काय करतात, त्यांची कामाची स्टाईल काय आहे। खासदार साहेबांच्या कामाच्या बाबतीत काही विशेष नाही आहे। सदर बाजार भागातून आम्ही जेवढं भरघोस मतं त्यांना देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतात आणि त्यांच्या बाजूने संपूर्ण समाजच आहे त्यांच्या बाजूने। सदर बाजारमधील सर्व मुस्लिम ग्रामस्थ हे उदयन महाराजावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी मुस्लिम समाजाकडून उदयन महाराजांसाठी जाहीर पाठिंबा दिलेला आम्ही तर पहिल्यांदा दिलेलाच आहे आणि आत्ता बी कबूल करतो की सदर बाजारमधून प्रभाग क्रमांक 3 मधून आम्ही उदयन महाराजांना भरपूर आणि जेवढं आमच्यापासून होईल तेवढं तितकं आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत। नजीर राजमोहन बागवान सदर बाजारहून बोलतोय। उदयन महाराजांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आमच्या सर्वसामान्य रिक्षावाल्यांच्या पाठीशी ते असतात आणि कुठलीही अडचण आली की आम्ही त्यांना आवर्जून जाऊन सांगितलं की ती अडचण आमची दूर करतात। तर आता प्रश्न असा आहे की जे खासदारकीला उभे राहिलेले आहेत त्यांना आमचा संपूर्णपणे सर्व रिक्षावाल्यांचा आणि आमच्या कुटुंबाचा सर्वस्व पाठिंबा आहे आणि त्यांनी जे कामं केल्यात ते आम्ही असं दर्शवून दाखवत नाही की आपलं जे बी काम सांगितलेले ते पूर्ण केलेलं आहे त्यांनी। रिक्षावाल्यांची पाठीशी म्हणजे आमची जे अडचण आली, आमचे इन्शुरन्स जे वाढले आहेत त्या बाबतीत आम्ही जर चर्चा केली त्यांच्याशी तर ते RTO ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटून आमच्यासाठी बोलतात आणि ते कमी करा म्हणून असं आमच्या करून बोलतात ते। आणि कुठली बी अडचण आमची आर्थिक अडचण असली तरी ते आम्हाला सर्वस्व विचारून आणि त्या माणसाची गाठ घालून समोरासमोर बोलतात ते। आणि आता खासदार उदयनराजे भोसले यांचं चिन्ह आहे घड्याळ। घड्याळ हा चिन्ह लक्षात ठेवून सर्व जनतेने लक्षात ठेवून त्या घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताने विजयी करा अशी माझी आग्रहाने विनंती आहे। आणि मी एक उखाणा सांगतो, चहा केला लगेचच थंड झाला, चहा केला लगेचच थंड झाला, अहो आबा चिवडा करते ताजा पण घड्याळाला मत द्यायला पहिला नंबर मारला। चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा, चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा, घड्याळाला मत देते रस्ता माझा। विसरू नका घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून उदयनराजे भोसले यांना प्रचंड बहुमताने विजयी करा।